नमस्कार. HLO ॲपच्या या प्रशिक्षणामध्ये मी सचिन गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला समजून घेणार आहोत. एक असा प्रश्न ज्याला तुम्ही संपूर्ण जनगणनेच्या डेटाचा पाया म्हणू शकता. होय, आपण प्रश्न क्रमांक 7 बद्दल बोलत आहोत. म्हणजेच सेन्सस हाऊसचा योग्य वापर कसा ओळखावा. तर चला, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता जरा विचार करा, तुम्ही फील्डमध्ये आहात आणि तुमच्यासमोर एक बंद दरवाजा आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की हे घर लॉक्ड आहे म्हणजेच कुलूप लागलेले आहे की वेकंट आहे म्हणजेच रिकामे पडलेले आहे. हा निर्णय खूप क्षुल्लक वाटू शकतो नाही का? पण सत्य हे आहे की याचे उत्तर संपूर्ण जनगणनेचा डेटा बदलू शकते. तर सर्वात आधी आपण एखाद्या घराचा योग्य वापर कसा शोधायचा याबद्दल बोलूया. पहा, ही तुमच्या कामाची सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. अगदी इथूनच योग्य डेटा गोळा होण्यास सुरुवात होते. ही पहा ती स्क्रीन. HLO ॲपमध्ये प्रश्न क्रमांक 7 काहीसा असा दिसतो. हे असे समजून घ्या की तुमच्या कामाचा स्टार्टिंग पॉइंट आहे. प्रत्येक घर, प्रत्येक संरचनेसाठी तुम्हाला इथूनच एक पर्याय निवडावा लागेल. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक पर्याय तुम्हाला एका वेगळ्या मार्गावर घेऊन जाईल. आता हा प्रश्न सोपा करण्यासाठी आपण याला 3 मुख्य श्रेणींमध्ये विभागू शकतो. फक्त हे 3 मार्ग समजून घ्या, संपूर्ण प्रश्न स्पष्ट होईल. तर पहा, कोणतेही सेन्सस हाऊस या 3 पैकी एकाच श्रेणीत येईल. पहिले, पूर्णपणे निवासी, म्हणजे जिथे फक्त लोक राहतात. दुसरे, निवासीसह इतर वापर, म्हणजे जिथे लोक राहतात आणि दुसरे कोणते तरी कामही होते, जसे की एखादे दुकान किंवा ऑफिस. आणि तिसरे, जे पूर्णपणे गैरनिवासी आहे. आता हे खूप महत्त्वाचे आहे. याकडे लक्ष देऊन समजून घ्या. जर तुम्ही कोड 1 निवासी किंवा कोड 2 निवासीसह इतर वापर निवडला, तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला संपूर्ण सर्वेक्षण करावे लागेल. होय, पूर्णच्या पूर्ण 34 प्रश्न भरावे लागतील. आणि दुसरीकडे जर तुम्ही कोड 0 म्हणजेच वेकंट निवडले किंवा कोड 3 ते 9 मधील कोणताही गैरनिवासी पर्याय निवडला, जसे की दुकान, शाळा, मंदिर, काहीही, तर तुमचे काम त्या घरासाठी तिथेच संपले. बस, पुढे कोणताही प्रश्न भरायचा नाही. सर्वेक्षण थांबते. चला, आता त्या विषयावर येऊया जिथे सर्वात जास्त गोंधळ उडतो. वेकंट आणि लॉक्डमध्ये नेमका फरक काय आहे, हे आज कायमचे स्पष्ट करून घेऊया. ठीक आहे, तर लक्ष देऊन पहा. वेकंटचा अर्थ सरळ आहे. घरात कोणीही राहत नाही, ते खरोखरच रिकामे आहे, कोणताही वापर होत नाहीये. पण लॉक्डचा अर्थ असा आहे की घरातील लोक राहतात तर इथेच आहेत, पण सध्या कुठेतरी बाहेर गेलेले आहेत. कदाचित एखाद्या प्रवासाला, तीर्थयात्रेला किंवा एखाद्या कामासाठी. घर त्यांचेच आहे, फक्त ते सध्या तिथे उपस्थित नाहीत. तर ॲपमध्ये काय करायचे आहे? जर घर वेकंट असेल तर तुम्ही कोड 0 निवडाल. त्याचे कारण लिहाल, जसे की टू लेट किंवा फॉर रेंट, आणि बस, सर्वेक्षण तिथेच संपले. परंतु जर घर लॉक्ड असेल तर तुम्ही त्याचा खरा वापर निवडाल, जसे की कोड 1 निवासी, आणि मग इज लॉक्ड या छोट्या बॉक्सवर टिक कराल. जसे तुम्ही हे कराल, ॲप तुम्हाला थेट मोबाईल नंबरच्या प्रश्नावर घेऊन जाईल. ठीक आहे, तर सामान्य प्रकरणे आपण समजून घेतली. आता एका विशेष प्रकरणाची चर्चा करूया, ज्यासाठी ॲपमध्ये काही वेगळे नियम आहेत. आणि ते म्हणजे इन्स्टिट्यूशनल हाऊसहोल्ड्स, म्हणजेच संस्थागत कुटुंबे किंवा परिवार. तर जर तुम्हाला एखादे वसतिगृह, हॉस्टेल किंवा एखादे रजिस्टर्ड PG मिळाले, तर त्याची नोंद कशी करायची? हे खूप सोपे आहे. फक्त या 4 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, त्याचा मुख्य वापर निवडा. दुसरी पायरी, इज इन्स्टिट्यूशनल आहे या बॉक्सवर टिक करा. तिसरी पायरी, ॲप स्वतःहून कुटुंब क्रमांक 999 देईल. आणि चौथी पायरी, तुम्हाला फक्त प्रश्न क्रमांक 11 पर्यंतच भरायचे आहेत. बस. चला, थिअरी तर खूप झाली. आता प्रत्यक्ष फील्डची गोष्ट करूया. पाहूया की हे नियम प्रत्यक्षात आणि कधीकधी गुंतागुंतीच्या परिस्थितींमध्ये कसे कामी येतात. आता ही परिस्थिती पहा. ही खूप सामान्य आहे. खाली दुकान, वर घर. इथे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आत जाण्याचा रस्ता एकच आहे की वेगवेगळे आहेत. जर सिनारिओ ए प्रमाणे दोघांचे रस्ते वेगवेगळे असतील तर हे 2 वेगवेगळे सेन्सस हाऊस मानले जातील. पण जर सिनारिओ बी प्रमाणे एकाच मुख्य दरवाजातून दोन्ही ठिकाणी जात असतील तर हे एकच सेन्सस हाऊस असेल आणि याचा कोड असेल 2, म्हणजेच निवासी सह दुकान. हे देखील एक गमतीशीर प्रकरण आहे. समजा एक हॉटेल आहे आणि मॅनेजर आपल्या कुटुंबासह त्याच हॉटेलच्या एका रूममध्ये राहतो. तर काय करायचे? सोपे आहे. रूम नंबर 101, जिथे मॅनेजरचे कुटुंब राहते, ते एक वेगळे सेन्सस हाऊस असेल, कोड 1 सोबत. आणि बाकीचे संपूर्ण हॉटेल ते एक दुसरे सेन्सस हाऊस असेल, ज्याचा कोड 5 असेल,
हॉटेल किंवा लॉज. पीजीबद्दलही अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. तर इथे निर्णय या गोष्टीवर अवलंबून असतो की ते पीजी रजिस्टर्ड आहे की नाही आणि तिथे कॉमन किचन आहे का. जर उत्तर हो असेल तर ते एक संस्थागत कुटुंब आहे आणि जर नाही तर तिथे जेवढेही लोक राहतात त्या सर्वांना एक वेगळे सामान्य कुटुंब मानले जाईल. ठीक आहे, तर आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत. चला एकदा झटपट सर्वात महत्त्वाच्या नियमांची उजळणी करूया, जेणेकरून ते डोक्यात अगदी पक्के बसतील. फक्त या मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोड 1 आणि 2 म्हणजे संपूर्ण सर्वेक्षण. कोड 0 आणि 3 ते 9 म्हणजे सर्वेक्षण थांबते. वेकंट म्हणजे पूर्णपणे रिकामे. लॉक्ड म्हणजे लोक फक्त बाहेर गेले आहेत. आणि हो, इन्स्टिट्यूशनल हाऊसहोल्डसाठी तो छोटा बॉक्स टिक करायला अजिबात विसरायचं नाहीये, जेणेकरून HH नंबर 999 येईल. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जो कोणताही कोड निवडता तो आपल्या देशाची एक कथा सांगतो. तुमची एक नोंद, तुमची ॲक्युरसी खूप जास्त महत्त्वाची असते. यानेच हे संपूर्ण काम यशस्वी होते.